8 दिवसा अगोदरपासून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचे सुरू आहेत. 24 सप्टेंबरला एशियन न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी भेट दिली असता तयारी सुरू असताना दिसली. त्याचप्रमाणे आजूबाजूला धम्मदीक्षा सोहळा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी सुद्धा पॅन्डल टाकून सुरू होता. त्याचप्रमाणे पुस्तकांचे स्टॉल ज्या ठिकाणी लागतात ते सुद्धा त्यांची जागा आरक्षित करते. रोडवर सुद्धा आपले दुकान लावण्याची तयारी सुरू आहे. काही बौद्ध उपासक अभिवादन करण्याकरिता आले होते. तसेच महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेने सुद्धा भेट दिली. काही बौद्ध उपासकांना सोबत बोलताना सांगितले की आता 8 दिवसांपूर्वी चालू, कारण की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते व आतमध्ये जाण्यास खूप मोठी लाईन मध्ये उभे राहावे लागते, नंबर लागत नाही. बौद्ध उपासकांनी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीवर आलं पाहिजे. विविध पुस्तकांचे स्टॉल असतात, तर पुस्तका घेऊन बुद्धाचा धम्म कसा वाढवता येईल, प्रचार प्रसार कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे असे मत बौद्ध उपासकांनी एशियन न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त. मी आता नागपूरच्या दीक्षाभूमीवर आहो. आज 24 सप्टेंबर आहे. 6 दिवसानंतर या ठिकाणी 2 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. आपण या ठिकाणी या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी सुरू आहे. आपण बघू शकता या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पुस्तकाचे स्टॉल लागलेले आहेत. इथं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली प्रस्तावना या ठिकाणी लागलेली आहे. या ठिकाणी बुद्ध विहार आहे, इथं पण सुद्धा सजावट होणार आहे. आणि काही लोक या ठिकाणी ज्यांची स्टॉल लागणार आहे तशी त्यांची तयारी तिकडे रोडवर सुरू आहे. या ठिकाणी पुस्तकांचे मोठे स्टॉल लागणार आहेत. आणि आपण बघू शकता या ठिकाणी दीक्षाभूमीवर सजावट सुरू आहे. आता सध्या तरी त्यांची तयारी सुरू आहे आणि सजवणं सुरू आहे. याच दिवशी 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे हिंदू धर्मातून बौद्ध धर्म या ठिकाणी याच दीक्षाभूमीवर लाखो लोकांसोबत स्वीकारलेला आहे. आणि तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. लाखोच्या संख्येत देश विदेशातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक येतात. त्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे. आणि पुन्हा बाहेरून सुद्धा या ठिकाणी लोक येणं सुरू झालेलं आहे, पण प्रमाण आता सध्या तरी कमी आहे. आणि दीक्षाभूमीवर आपण बघू शकता त्यांची तयारी आता सुरू आहे. अर्धवट त्या ठिकाणी घुमटमध्ये आपण बघू शकता की लाईटिंग सुरू आहे. अर्धभागाची लाईटिंग अजून व्हायला आहे, परंतु जोमात या ठिकाणी दीक्षाभूमीचं या ठिकाणी सजवणं सुरू आहे. आणि जास्तीत जास्त यावर्षी सुद्धा जास्तीत जास्त लोक मोठ्या प्रमाणात देश विदेशातून दीक्षाभूमीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करण्याकरता, भगवान गौतम बुद्धांना वंदन करण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येणार आहेत. त्याची तयारी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. मी डी रंगारी, एशियन न्यूज करता नागपूर. उपासक या ठिकाणी आलेले आहेत. काय नाव आहे तुम्ही, कुठूनला काय नाव आहे? जय भीम. माझे नाव प्रणिता शिलवंत रंगारे. आम्ही रामटेकवरून आलो. आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही 8 दिवसाच्या अगोदरच आले आहोत. इथं सर्वांनी यावे, शांतता वाटते. आणि इथून काही आम्ही पुस्तकं घेऊन जाणार आहोत. चांगलं वाटलं इथं येऊन, मस्त मन शांत झालं. लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे का? हो, लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे. इथं बुद्धाचा प्रसार केला पाहिजे, बुद्ध धर्माचा प्रसार केला पाहिजे. पुस्तकं वगैरे दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येता का? आता किती वर्ष झाले? आम्हाला आता इथं येऊन 4-5 वर्ष झाले. जय भीम. मी साकोलीवरून नागपूरला दीक्षाभूमीला आलेली आहे. आणि येऊन मला खूप आनंद झाला. मी दर्शन वगैरे घेतले. इथं वेगळ्या पुस्तकांचा स्टॉल असतो आणि तो पुस्तकांचा स्टॉल असतो आणि येतात, पब्लिक येतो आणि घेऊन जातात. 8-8 दिवसांचे मुक्कामी येतात आणि राहतात इथे. इथं दीक्षाभूमीवर तुम्ही 8 दिवसा अगोदरच आलेल्या आहे का? बरं 8 दिवसा अगोदर आलेल्या आहे. आता 2 ऑक्टोबरला या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन, परंतु 8 दिवसा अगोदर तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. कारण की मग खूप गर्दी असतो, म्हणून म्हटलं की जावं, दर्शन घ्यावं आणि मग गावाकडे जावं.
कोणत्या गावून आल्या तुम्ही? आम्ही साकोलीवरून आलेलो आहोत, अच्छा. म्हणून आम्ही लवकर आलो. माझे नाव लता सुजित वैद्य. हां आम्ही लाखणीवरून आलेलो आहोत इथे, हां कारण दीक्षाभूमीच्या दिवशी येण्याच्या आधी हां आता कार्यक्रम असल्यामुळे घरी त्याच्या आधीच आम्ही आलो. 8 दिवसाच्या आधीच आलो इथे. आणि पुस्तकाचा स्टॉल लागलेला आहे इथे आणि लोकांची येण्यासाठी गर्दी सुरू होत आहे. त्यामुळे लवकर 8 दिवसा अगोदर आलेल्या हां, लोकांना काय संदेश द्याल तुम्ही? इथं पुस्तकाचे स्टॉल लागतात, लोकांनी पुस्तक घेतलं पाहिजे की नाही? पुस्तकं घेतल्या पाहिजे, वाचन करायला पाहिजे, आणि बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार गावागावात द्यायला पाहिजे.